जर्नी खूप तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन केली. पण या एक्सप्लेन करण्याच्या ह्याच्यात मला आता हा प्रश्न पडतो की तुम्ही सोडायचं काय, म्हणजे तो ट्रिगर पॉईंट काय होता? कारण जॉबमध्ये बऱ्यापैकी तुम्ही एन्जॉय करत होतात. एक मधला पॅच जो तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काम केलं, रेस्टॉरंट स्वतः चालूच केलं, येस. पण त्याच्यात सक्सेसफुल झाला नाहीत. त्याचं नशिबाचा भाग तुम्ही म्हणतायत, किंवा मला असं दिसतं की ते रेस्टॉरंट इंडस्ट्री चालवणं डिफिकल्टच आहे. हे तर मला माहिती आहे. म्हणजे तर हा आहे. पण मग तुम्ही परत तो जॉब क्विट करून स्वतःचं आता चालू करायचं, हा थॉट कसा आला, कुठून आला? म्हणजे सोपा नव्हता, खरंच सांगतो. कारण का आधी खूप वेळा पडलेलो होतो. म्हणजे जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे झालेलं ते म्हणजे रक्तबंबाळ झालेलो. 5 वर्षाची कमाई झिरो केलेली. इथे पण एवढं सोपं नव्हतं आणि विथ लायबिलिटीज वगैरे ते जायचं होतं. पण बोललो विथ लायबिलिटीचं जायचं, कारण का विदाऊट लायबिलिटी गेलो ना तर ते होणार पण नाही. जर काहीतरी पाठी असं जड काहीतरी बांधलेलं असेल तर आपण तो टार्गेट अचीव करणारच. त्या हिशोबाने मी बोललो नाही, आपण सोडूया आणि स्वतःचं काहीतरी पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत जे काय माझे 700, 750, 800 ॲडवायझर्स होते पूर्ण माझ्या ब्रांचचे किंवा रिजनचे किंवा एरियाचे, ते माझे नव्हते. ते अजून कोणाचे होते? ते त्या कंपनीचे होते, ते त्या ब्रांचचे होते, ते त्या लोकेशनचे होते. माझं काय होतं याच्यामध्ये? उद्या जर मी वेगळा झालो तो त्या खुर्चीला मान होता. त्या खुर्चीतनं उठल्यावर नंतर काय? मी बोललं हे इन्कम मी स्वतः कमवू शकतो. म्हणजे ते कॅल्क्युलेशन्स माझ्याकडे रेडी होते. डिफिकल्ट नाही आहे. मे बी 2 वर्ष जातील त्या इन्कमपर्यंत यायला. असं नाही की मी डे 1पासून जाईन. 2 वर्ष जातील आणि मी खरंच 2 वर्षामध्ये त्या फॉर्म 16वर आलो. आणि आता मी ऑलमोस्ट 3 to 4 टाइम्स झालो इन लास्ट 3.5 years, और मे बी आय विल बी कम्प्लिटिंग 4 years इन दिस डिसेंबर. पण ती डिसिजन कुठेतरी तुम्हाला घ्यावी लागते आणि तो ना ब्रेक इव्हन पॉईंट असतो. इट इज व्हेरी टफ त्या पॉईंटला. म्हणजे इट इज जस्ट सिमिलर टू अ सुसाईड. ते सुसाईड म्हणजे तुम्ही अगदी एक अर्धा मिनिटाचा विचार असतो. जर तुम्ही त्या वेळेला सुसाईड नाही केलं तर तुम्ही कधीच सुसाईड करू शकत नाही. सो दो इट वॉज नॉट सुसाईड, म्हणजे सक्सेसफुल सुसाईड आहे माझी बिझनेसमध्ये येणं, पण तो विचार त्यावेळेला केला कारण का मला स्वतःचं करायचं हे डोक्यात आधीपासून होतं. पण मी ते ठरवलेलं की वयाच्या 45व्या वर्षी करेन, पण ते मी 42व्या वर्षी केलं. ॲट द एज ऑफ 42 थोडंसं लवकर केलं. घरातनं विरोध झाला. मला हेच विचारायचं, कारण तुम्ही 42ला होतात. सो 42च्या एजमध्ये जॉब सोडणं, म्हणजे घरी मुलं असणार तुमच्या आणि बऱ्याच गोष्टी असणार. सो त्याचं गणित कसं काय? म्हणजे घरातून किती काय त्याला सपोर्ट झाला, विरोध झाला? नाही, विरोध झाला. कारण का तो ना काळ थोडासा माझ्यासाठी परत एकदा बिकट होता. इन सेम इयर आय लॉस्ट माय मदर अँड फादर. म्हणजे 3.5 महिन्यात आई आणि बाबा दोघेही गेले. आई नोव्हेंबर 2020ला गेली, वडील फेब्रुवारी 2021ला गेले. आणि माझ्याकडे ना विचारायला मेंटॉर नव्हता की आता काय करू, जे नेहमी माझ्या वडिलांना विचारायचो. पण समहाऊ मी ठरवलं की नाही, आपण आता हे सोडायचं. आणि मी ती डिसिजन मेमध्ये घेतली आणि जुलैमध्ये मी जॉब सोडला. बायको बोलली वेळ लागलाय का, हे शब्द बोलली. कारण का तिने माझी जॉबमध्येही धडपड बघितली. कारण का तो जॉब पण मी बिझनेसप्रमाणे करायचो, तेव्हा कधी वेळ दिला नाही. आता हा फुल टाईम बिझनेसमध्ये आला, आता अजून काय करेल, अजून आम्हाला किती वेळ देईल की नाही. म्हणजे ती अशा वेळेची वाट बघत होती की आत्ता मला वेळ मिळेल. आणि अचानक परत बिझनेसमध्ये गेलो. आणि तिला असं वाटत होतं की एकतर ना, म्हणजे कसं माहिती आहे का, इन्शुरन्स हे प्रोफेशन बाहेरच्या जगात लोकांना असं वाटतं की हे मागण्याचं प्रोफेशन आहे, मागावं लागतं. सगळेजण म्हणतात पुशचा बिझनेस. मला कधी वाटला नाही, फ्रँकली स्पीकिंग मला कधी वाटलं नाही. कारण का मी लोकांची गरज ओळखून त्यांना ते पिच केलेलं. तर मी कधीतरी ना लोकांच्या माथी मारतोय किंवा उगाचच, म्हणजे तो कन्सेप्ट आहे बकरा बनाया, हा मला फील कधीच आला नाही. पण माझ्या घरी अजून हा फील होता. कारण का माझी फॅमिली पण ही एक समाज होता. आणि त्या समाजाला जे वाटायचं इन्शुरन्सबद्दल तेच माझ्या बायकोलाही वाटत होतं. आणि ती बोलली की अरे, एक तर तुम्ही अशा फील्डमध्ये होतात की काय ते लोकांच्या पाठी लागणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांना ते देणं, आणि आता परत तुम्ही ते सोडून एकतर तुम्हाला काहीतरी मिळत तरी होतं, आता ते पण न मिळतं, आता तुम्ही झिरोपासून परत स्टार्ट करणार. सो इट वॉज नॉट सो इझी. मुलं लहान होती. म्हणजे माझी मोठी मुलगी एवढी मोठी नव्हती जेव्हा मी सोडलं, बट शी वॉज इन टू कॉलेज. आय थिंक शी वॉज ऑन अ वर्ज ऑफ बिकमिंग ग्रॅज्युएट. आणि लहान मुलगी तर मला वाटतं 10वीला होती. ओके, 10वीला असेल. तर ते मला ॲडवाईस देण्याच्या ह्याच्यात नव्हते आणि आईवडील नव्हते अनफॉर्च्युनेटली. सो मला असं कोणी, आणि भावाबरोबर माझा एवढा असा कनेक्ट नाही आहे ॲज अ
मेंटॉर किंवा काय, कारण का तो पहिल्यापासून माझ्यावर एवढा जास्त राहिलेला नाही. हां, बहिणीबरोबर नेहमी चर्चा व्हायची, पण बहिणीला माझ्यावर विश्वास होता. ती बोलली तू आत्तापर्यंत जे केलंस ना त्यात तू धडपडलास पण तू सक्सेसफुल झालास आणि तू या प्रोफेशनमध्ये तू खूपच सक्सेसफुल आहेस, तू प्रूव्ह केलंस स्वतःला आणि त्यात जर तू काय करत असशील तर तू चांगलं करशील. मी बोललो नाही मग करूया. बहीण पण बोलते आणि असं नाही की बायकोने सपोर्ट नाही दिला, बट शी वॉज सस्पिशियस. नाही त्याचं समजू शकतो, कारण का डिफिकल्ट होतं ते. डिफिकल्टच होतं. तुम्ही आहे तर जॉब सोडणार, ती इन्कम बंद होणार, आणि मुलं कॉलेज आणि शाळेमध्ये असताना मग ते डिफिकल्ट आहे. ते त्यांचं समजूच शकतो आपण. पण तो कॉल घेतला आणि आज मी तुमच्यासमोर आहे आणि आय एम सक्सेसफुली डुईंग बिझनेस ॲज अ एंटरप्रेनर. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.